आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा जे काही आपल्या चेहऱ्यावरती केस वाटतात छोटे छोटे बारीक लव बोलतात त्याला, ते किंवा आपल्या चेहऱ्यावरती डेड स्किन कोणाला आवडतं ते कोणालाही आवडत नाही. मग तुम्ही कितीही मेकअप करा तो व्यवस्थित दिसणारच नाही. त्यासाठी आपल्या चेहऱ्यावरचे जे काही बारीक केस वगैरे आहेत ते काढणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा जेव्हा आपण जे ते चेहऱ्यावरचे केस काढतो ना त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन असते तेही निघून जाते. आणि त्यासाठी तुम्हाला हे केस चेहऱ्यावरचे काढणं खूप गरजेचं ठरतं. त्याच्या खूप मेथड आहेत, जसं की आपण वॅक्स करू शकतो, थ्रेडिंगनी पण केलं जातं. आणि आणखीन लेझर ट्रीटमेंट हा पण पर्याय आहे. पण लेझर ट्रीटमेंट आपण करू शकत नाही कारण ती खूप महाग असते. आणि वॅक्स म्हटलं तर ते खूप पेनफुल असतं आणि थ्रेडिंग पण म्हटलं तर तेही पेनफुल असतं. आणि त्यासोबत जे काही सोबत येतं ते छोटे छोटे बम्स येतात, काही जणांना पुरळ पण उठू शकतं. त्यासाठी मग इझी म्हटलं आणि पेनलेस म्हटलं तर हा एकच पर्याय आहे, हेअर रिमूव्हल रेझर. तुम्ही हे वापरू शकता, खूप इझी पडतं वापरायला, सोपं असतं आणि त्यांनी आपल्याला कुठला त्रासही होत नाही. आणि त्यानंतर इफेक्ट पण आपल्या चेहऱ्यावरती काही होत नाही. आणि जेवढं आपल्याला बाहेरून दिसणं गरजेचं आहे ना चांगलं, तसंच आपल्याला आतून देखील आपल्याला तितकंच व्यवस्थित हायड्रेटेड ठेवणं गरजेचंच आहे. त्यासाठी आपल्याला सतत पाणी पित राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आतून एक एनर्जी पण मिळेल. आणि छान पाणी सतत पित राहिल्याने ना आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो येतो. आणि होतच ना, काही जणांना गोड गैरसमज आहे असा की फेस शेव करणं म्हणजे दाढी करणं. तर तसं नव्हे, दाढी ही फक्त पुरुषांना येते, आपल्या लेडीजला येत नसते. आणि फेस शेविंग करणं म्हणजे ही जी आपल्या चेहऱ्यावरती जी काही छोटी छोटी बारीक केस असतात, बारीक लव असते, ती काढणं असते. जेणेकरून आपला चेहरा ग्लोईंग दिसतो, ते आपल्यालाही दिसायला बघायला छान वाटतं आणि समोरच्याला पण ते बघायला छान दिसतं. आणि आपल्याला सुंदर राहायला कोणाला नाही आवडत, ते प्रत्येकीलाच आवडत असतं. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला काय हरकत आहे. आणि हे फेस शेविंग करायला ना तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता, त्यानंतर छान असं मॉइश्चरायझर पण वापरू शकता. आणि हे ना माझ्याकडं कार्मेसीचं हेअर रेझर आहे. त्यासोबत ना एक त्याचाच कार्मेसीचाच ना काय बोलतो त्याला, फेस शेविंग बाम पण मिळतो. आणि सगळ्यात सोपं म्हटलं तर ना तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता, ते तुम्हाला कुठे इझिली मिळू शकतं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून माझा जेव्हा केव्हा व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आणखीन काही अशा लेडीज आहेत ज्यांना ह्या अशा काही गोष्टी माहीत नाहीत, त्यांना देखील फायदा होईल. आणि अशा भरपूर लेडीज आहेत, काही माझ्या पण ओळखीतल्या आहेत की त्यांना अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टीच आहेत पण आणखीन माहीत नाही आहेत त्यांना. मग तुमच्या एक शेअर करण्याने त्यांना पण ह्या गोष्टी माहीत होतील. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच हे इरेझर यूज कराल तेव्हा जे झिगझॅगवाले येतात तेच तुम्ही परचेस करा. जे प्लेनवाले येतात ते यूज करू नका, कारण त्यांनी कट बसतात. आणि जेव्हा तुम्ही हे रेझर यूज करता तेव्हा असं क्रॉसमध्ये धरा आणि वरती खेचून एक हात वरती ठेवा आणि खेचून धरून यूज करा, जेणेकरून तुम्हाला कट वगैरे बसणार नाही. आणि जे रेझर आहे ते क्रॉसमध्ये पकडायचं आणि हलक्या हाताने शेव करायचं, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आणि कट पण बसणार नाही. आणि हे रेझर ना ज्यांना पिंपल्स वगैरे आहेत त्यांनी यूज करू नका, कारण त्यांना इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस असतात. तसेच जे 18 वर्षाच्या आतील मुली आहेत ना त्यांनी पण यूज करू नका, कारण त्यांना ही फारशी गरज लागत नाही. आणि हे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा यूज कराल तेव्हा थोडंसं ते तुम्हाला त्रासदायक वाटू शकतं, पण नंतरनी हळूहळू जेव्हा तुम्ही याचा सतत वापर कराल तेव्हा तुम्हाला ते इतकं काही वाटणार नाही, तेव्हा ते तुम्हाला सोपं जाईल. आणि जेव्हा ही तुम्ही प्रोसेस पूर्ण करताना त्यानंतरनी खरंच इतका छान ग्लो येतो ना चेहऱ्यावरती, खूप छान आता वाटतं. तुम्ही माझं एकदा हे करून बघा, फेस शेव करून झाले, त्यानंतरनी त्यानंतर तुम्हाला ना असे समजेल. वेट वाईप्स येतात, असे यूज करायचे पण फक्त त्यानंतर तुम्ही हे फेस क्लीन सुरुवातीला करायला. थोडंसं काळजीपूर्वक करा, जेणेकरून तुम्हाला कुठे कट वगैरे बसणार नाही. कारण आणि इथं तुम्ही बघू शकता आफ्टर शेविंग किती छान आपला चेहरा ग्लो करतो, एक डेड स्किन पण निघून जाते आणि किती छान ग्लो येतो बघा तुम्ही चेहऱ्यावरती. आणि हे आपल्या चेहऱ्यावरती जे अनावश्यक येतात ना केस, ते काढणे खूप गरजेचंच असतं.
सगळं झाल्यानंतर ना तुम्ही चेहऱ्याला लगेच मॉइश्चरायझर वगैरे लावून घ्या. आणि आणखीन बेस्ट पर्याय म्हटलं तर तुम्ही असे शीट मास्क पण वापरू शकता. ह्यात खूप जास्त सिरम असतं आणि आपला चेहरा जास्त हायड्रेटेड राहतो, मॉइश्चर धरून राहतो. आणि सगळ्यात बेस्ट ही मेथड जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्री झोपण्या अगोदर जर केली ना तर ती खूप जास्त बेस्ट पडेल तुम्हाला. आणि त्याचे तुम्हाला फायदे लगेच दिसून पण येतील. कारण संध्याकाळच्या वेळेस ना ऊन धूळ हे असं काही नसतं. कारण चेहरा आपण तेव्हा रेस्टवर असतो, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला पण आराम मिळतो. आणि हे संध्याकाळी जर केलं ना तर त्याचा इफेक्ट लवकर पण दिसून येतो. त्यामुळे हे तुम्ही शक्यतो संध्याकाळी करू शकता. आणि दिवसा जर केलं तरी पण हे तुम्ही मेथड करू शकता, पण त्याचे फायदे संध्याकाळच्या वेळेसला जरा जास्त दिसून येतात. आणि याची लिंक ना हे जर हवं असेल ना तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. आणि आणखीन कुठले तुम्हाला माझ्याकडून आणखीन वेगवेगळे कुठले व्हिडिओ बघायला आवडत जर असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.